आज खरोखरच संपूर्ण भारत देश हा अत्यंत उद्विग्न आहे। आम्ही सगळे पेटलेले आहोत। सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रचंड मोठा राग आहे। ज्या प्रकारे आमच्या सीआरपीएफच्या जवानांना जे आपली ड्युटी संपवून सुट्टीवर परत चालले होते, अशा लोकांना अचानकपणे अतिशय भ्याड हल्ला, त्यांच्या गाडीवर स्फोटकांची गाडी आदळून त्या ठिकाणी 44 आमच्या जवानांना शहीद करण्याचं जे दुष्कृत्य या ठिकाणी केलंय, त्याचा प्रचंड निषेध आम्ही करतो। आमच्या जवानांचं त्यांच्या प्रति श्रद्धांजली अर्पित करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना एवढंच सांगू इच्छितो की या जवानांनी आमच्या देशाकरता, या भारत मातेकरता आपलं जीवन धारातीर्थी ठेवलंय। तुमच्या परिवारातला प्रमुख व्यक्ती निघून गेलाय, पण काळजी करू नका। 125 कोटी भारतीय हा तुमचा परिवार आहे। आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत आणि भारत देश हा केवळ निराशेत, हताशेत राहणार नाही, तर भारत देश या 44 जवानांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो। कोणीतरी असं म्हटलंय, अब जो नगाड़ा बज ही गया है सरहद पर शैतान का, नक्शे पर से नाम मिटा दो पापी पाकिस्तान का। आता ही वेळ आली आहे की आता हे ज्या प्रकारची आगळी पाकिस्तानच्या माध्यमातून चालली आहे, बंधू भगिनींनो, हा देश भिकारी झालाय, आर्थिक दृष्ट्या कोलमडलेला आहे। जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या देशामध्ये भिकेचा कटोरा घेऊन तो इम्रान खान त्या ठिकाणी जातोय आणि मला भीक द्या सांगतोय, आणि दुसरीकडे मात्र या ठिकाणी आगळीक करण्याचा प्रयत्न करतोय। कुठेतरी आता यांची जागा दाखवून देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणूनच आपल्या माननीय पंतप्रधानांनी अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं की आमच्या जवानांचं बलिदान हे आम्ही वाया जाऊ देणार नाही, याचा बदला घेतल्याशिवाय भारत राहणार नाही। हा जुना भारत नाही आहे की ज्या भारतामध्ये येऊन तुम्ही आमच्या जवानांवर हल्ले करायचे आणि केवळ आम्ही तुमचं तोंड पाहायचं। हा तो भारत नाही आहे। तुम्ही उरीमध्ये हल्ला केला तर आमच्या जवानांनी पाकिस्तानमध्ये घुसून तुम्हाला मारलं, तुम्ही पुन्हा एकदा आता हल्ला केलाय, तसाच जवाब तुम्हाला मिळेल, हे आता पाकिस्तानला निश्चितपणे आमच्या पंतप्रधानांनी या ठिकाणी सांगितलं।